हाय, मी दिलीप मुसळे. सगळ्यांचं इंग्लिश नोटबुकमध्ये स्वागत आहे. आपण आजच्या एका विशेष लेक्चरमध्ये सिंपल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स हे एकमेकांमध्ये रूपांतरित कसे केले जातात या संदर्भातला एक टॉपिक आहे. त्याला आपण या ठिकाणी म्हणतो सिंथेसिस. या टॉपिकला आपण थोडं सविस्तरपणे समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, जर तुम्ही थिअरीचा जर अभ्यास केला ह्या टॉपिकच्या किंबहुना इंग्लिश ग्रामरमधल्या कुठल्याही टॉपिकचा, तर हा जो टॉपिक आहे हा सगळ्यात अगदी पिकला जातो. म्हणजेच इंग्लिश ग्रामरमधला समजण्यासाठीचा सगळ्यात अवघड थिअरीच्या कॉन्टॅक्समधला टॉपिक म्हणजे आपला सिंथेसिस असतो. लक्षात ठेवा. तर याला जर आपण वेगळ्या पद्धतीनं जर समजून घेतलं तर हा इंग्लिश ग्रामरमधला सगळ्यात सोपा टॉपिक बनतो. अगदी क्वेश्चन टॅगपेक्षाही सोपा टॉपिक बनतो हा, जर आपण त्याला वेगळ्या पद्धतीनं जर समजून घेतलं तर आता हा जो टॉपिक आहे याला मी माझ्या पद्धतीनं म्हणजे वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला समजून सांगणार आहे, जेणेकरून या टॉपिकवरचा कुठलाही प्रश्न, कसाही प्रश्न जरी आला तरी मी जे टेक्निक सांगतो त्याच्या आधारे 101% याची उत्तरं निघतील आणि तेही काही क्षणात. तर हा जो टॉपिक आहे या टॉपिकमध्ये आपल्याला सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स एकतर तुम्हाला ते आयडेंटिफाय करायचं आहे. दिलेल्या वाक्यांपैकी एखादं वाक्य किंवा ती वाक्य सिंपल, कंपाऊंड किंवा कॉम्प्लेक्स कोणत्या प्रकारचे तुम्हाला आयडेंटिफाय करायचं असे प्रश्न विचारलेत. अदरवाईज एका वाक्याचं दुसऱ्या वाक्यांमध्ये रूपांतरित कसं करायचं याच्यावर प्रश्न विचारले जातात. तर या ठिकाणी या टॉपिकवर माझ्याजवळ 60 प्रश्न आहेत. 2011 ते 2023 पर्यंतच्या वेगवेगळ्या एक्झामपैकी आलेले हे 60 प्रश्न आपण लेक्चर 1 आणि लेक्चर 2 अशा 2 पार्टमध्ये आपण कंप्लीट करणार आहोत. चला आपण लेक्चरला सुरुवात करूया, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे समजून येतील. तर मित्रांनो, मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी आपली इंग्लिश ग्रामरमध्ये जी PYQची बॅच आहे ती आत्तापर्यंत जॉईन केलेली आहे. विशेषतः मोठ्या संख्येने जे विद्यार्थी 2023ची गट क ची एक्झाम देत आहेत किंबहुना राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023ची तयारी करतात, तर या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी मोठ्या संख्येनं या कोर्सला प्रायोरिटी दिलेली समजून घेण्यासाठी. तर निश्चितच ज्यावेळेस आपल्याकडे वेळ आता कमी राहतो, 10, 15, 20 दिवसाचा वेळ, तर या वेळेमध्ये आपण परत एकदा ग्रामर, व्होकॅब्युलरी याला रिव्हिजन करत बसण्यापेक्षा आपण जे PYQ आहेत हे PYQ जर चांगले जर समजून जर घेतले, PYQच्या माध्यमातून जर रूल्स जर चांगले जर क्लिअर केले तर एक्झाममध्ये त्याचा प्रचंड फायदा होणार आहे. त्यामुळे आता खूप वेळा रिव्हिजन झाली असेल इंग्लिश ग्रामरची, व्होकॅब्युलरीची, जर थांबवा ती आणि PYQकडे लक्ष द्या. जे विद्यार्थ्यांनी जॉईन केली त्यांनी लेक्चर काळजीपूर्वक ऐका. त्याचबरोबर तुमचे मित्र जे अजून इच्छुक असतील त्यांना निश्चित या बॅचविषयी सांगा. तुम्हाला खऱ्या अर्थानं या ठिकाणी घटकनिहाय आणि त्याचबरोबर कॉम्प्रिहेन्सिव्ह पूर्ण क्वेश्चन पेपरचं सुद्धा ॲनालिसिस ह्या बॅचमध्ये मी येत्या काही दिवसांमध्ये अपलोड करतो आहे. नवीन विद्यार्थी असतील तर इंग्लिश नोटबुक नावाचं ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा. काही प्रॉब्लेम असतील तर माझा नंबर आहे, त्या नंबरला फोन करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन केली त्यांच्या मित्रांना तुम्ही निश्चित सजेस्ट करा, जेणेकरून ते सुद्धा ह्या मेसच्या तयारीला चांगल्या पद्धतीने लागतील. चला आपण आता वेळ दवडायचा नाही आहे. तर ही एक माझी शॉर्टकट ट्रिक्स आहे, ही व्यवस्थितपणे समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी काय प्रॉब्लेम या ठिकाणी ह्या टॉपिकला येणार नाही. तर बेसिकली मित्रांनो, आपल्याकडे 4 रचना आहेत. पहिली आहे तुमची सिंपल सेंटेन्स, दुसरं आहे तुमचं कंपाऊंड, तिसरं आहे तुमचं कॉम्प्लेक्स आणि चौथं वाक्य आहे कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स एकत्रित आहे. तर ही वाक्य ओळखायची कशी त्याच्या संदर्भातल्या ह्या ट्रिक्स आहेत. म्हणजे एवढी जी स्लाईड आहे ही ज्यांना कळेल त्याला मी चॅलेंज देतो, ह्या टॉपिकवरला कोणताही प्रश्न, कसाही प्रश्न काही क्षणात तुमचे उत्तर बरोबर येतील. इथपर्यंतची ॲक्युरेसी याच्यामुळे येते. तर काय दिलेलं आहे सिंपल सेंटेन्स बघायचं. सिंपल सेंटेन्समध्ये फक्त एकच मेन क्लॉज असतो. मग आता मेन प्रश्न पडतो, मेन क्लॉज म्हणजे काय? मेन क्लॉज म्हणजे एक असा वाक्यांश का ज्याच्यामध्ये स्वतःचा कर्ता आणि स्वतःचं फायनाईट वर्ब असतं आणि असं एक कंप्लीट वाक्य असतं, त्याला आपण मेन क्लॉज म्हणतो. ठीक आहे. तर या ठिकाणी सिंपल सेंटेन्समध्ये मेन क्लॉजच्या व्यतिरिक्त सबऑर्डिनेट क्लॉज नसतो, हे लक्षात ठेवायचं. दुसरी गोष्ट, सिंपल सेंटेन्समध्ये 2 मेन क्लॉजेस नसतात, फक्त एकच असतो. आता ज्या अर्थी तुमच्या वाक्यात एकच मेन क्लॉज आहे म्हणजेच लक्षात ठेवायचं सिंपल सेंटेन्समध्ये एकच फायनाईट व्हर्ब असतं, लक्षात ठेवा. दुसरी रचना आहे तुमची कंपाऊंड सेंटेन्स. कंपाऊंड सेंटेन्स जे आहे ना या ठिकाणी 2 मेन क्लॉजेस असतात. किती? 2. तर ही जी 2 मेन क्लॉजेस आहेत ही विशिष्ट
कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननं जोडली जातात. आता आपण कंजंक्शन तर वाचलेलं असेल, तर या ठिकाणी कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन असे दोन मेजर टाईप पडतात त्याचे. तर जे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन एकदा काळजीपूर्वक वाचून घ्या. तर त्या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननं हे जे दोन मेन क्लॉज आहेत ते एकमेकाला जोडले जातात आणि जे वाक्य बनतं ते निश्चित कंपाऊंड सेंटेन्स असतं. आणि विशेष बाब म्हणजे कंपाऊंड सेंटेन्समध्ये सुद्धा सबऑर्डिनेट क्लॉज नसतो, लक्षात ठेवायचं. तिसरी रचना दिलेली तुमची कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आता हे जे कॉम्प्लेक्स सेंटेन्स हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर कॉम्प्लेक्स सेंटेन्स जे आहे ना त्याच्यामध्ये एक मेन क्लॉज असतो, लक्षात ठेवायचा. काय? एक मेन क्लॉज असतो आणि एका मेन क्लॉजला जोडून एक किंवा एकापेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉजेस असतात. अशी जी वाक्यरचना असते तिला कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणायचं. तर कॉम्प्लेक्स सेंटेन्स ओळखण्याची अजून एक खूण, आपण एक क्लॉज हा टॉपिक वाचलेला असेल. ज्या वाक्यामध्ये नाऊन क्लॉज आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे किंवा ॲडव्हर्ब क्लॉज आहे, ठीक आहे, किंवा कंडिशनल जे वाक्य आपण म्हणतो इफ अनलेस वगैरे, तर ही जी सगळी वाक्य आहे ही 100% कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये जातात. हे ओळखण्याची अजून खूप सोपी. आणि एक राहिलं तुमचं कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स. याच्यावर तुम्हाला फक्त आयडेंटिफिकेशनसाठी उदाहरणं विचारली जातात. तर ऑफकोर्स कंपाऊंड बनण्यासाठी दोन मेन क्लॉजची गरज असते आणि कॉम्प्लेक्स बनण्यासाठी मेन क्लॉजच्या सोबत एक किंवा एकापेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉजची गरज असते. म्हणजे कंपाऊंड कॉम्प्लेक्समध्ये सबऑर्डिनेट क्लॉज असतो, कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्येही सबऑर्डिनेट क्लॉज असतो, लक्षात ठेवा. आणि विशेष बाब म्हणजे या सगळ्या वाक्यांमध्ये मेन क्लॉज असतो, कारण मेन क्लॉज म्हणजे कंप्लीट वाक्य. जिथं वाक्यच नसेल तिथं क्लॉज होत नाही. त्यामुळे इथं हे जे डिवायडेशन मी साईटला होतो, प्रत्येकानं व्हिडिओ पॉज करा आणि शक्य असेल तर लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला आपल्या पुढच्या या 60 प्रश्नांच्या तयारीसाठी याचा उपयोग होणार आहे. आता आपण एक एक विधानाकडे जाऊया. आता तांत्रिक, ज्याला आपण MTS म्हणतो, तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा 2022. आता जे काही 2023मध्ये जे काही गट ब 2023ची एक्झाम झाली, त्याचबरोबर आता तुमची जी काही दुसऱ्या पण 2-3 एक्झाम झालेले आहेत, त्यामध्ये तुमची डिपार्टमेंटल ASOची एक्झाम झालेली आहे, बरोबर आहे. तर या एक्झाममध्ये ह्या टॉपिकवर प्रश्न नव्हता, त्यामुळं मी तो शो करत नाही, कारण नाहीच आणणार कुठून. पण जे आले ते सगळे दाखवतो. त्यामुळं इथं माझे टेक्निक तुम्ही समजून घ्या, काही क्षणात उत्तरं निघतात. काय विचारले बघायचं, ही वर्क हार्ड, त्यानं खूप कठोर मेहनत केली. वाक्य साध्या भूतकाळातले, बरोबर आहे, वर्क हार्ड, बरोबर आहे की नाही. दॅट ही माईट पास द एक्झाम. दॅट जो आहे या ठिकाणी कंजंक्शनचं काम करतो, जेणेकरून तो एक्झाममध्ये पास होईल या उद्देशानं त्यानं खूप कठोर मेहनत घेतली. तर तुम्हाला या ठिकाणी काय विचारले, चूज द करेक्ट सिम्पल सेंटेन्स फ्रॉम द अबाव सेंटेन्स. हे जे वर वाक्य दिलेले, ही वर्कड हार्ड दॅट ही माईट पास द एक्झाम, बरोबर आहे की नाही. इथं दॅटनं पर्पज जोडलेलं आहे. तर जनरली दॅटनं जोडलेलं वाक्य आणि आधीचं वाक्य एक मेन क्लॉज आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज झाला. पहिलं वाक्य कॉम्प्लेक्सचं झालं आणि तुम्हाला काय विचारलं, सिम्पल बनवायचं. आता सिम्पल सेंटेन्स बनवायचं म्हणजेच एकच मेन क्लॉज पाहिजे. मग तशी वाक्य शोधा. मग तुमच्या काही कन्सेप्ट लक्षात येते बघायचं. ही वर्क हार्ड हा एक मेन क्लॉज झाला अँड पास द एक्झाम. ह्या वाक्यामध्ये वर्क हे क्रियापद झालं, हे V2, आणि पास्ट हे दुसरं क्रियापद झालं. मित्रांनो, सिम्पल सेंटेन्समध्ये दोन फायनाईट वर्ब नसतात आणि हे अँडनं जोडलेले म्हणजे हे कंपाऊंड सेंटेन्स झालं. हे उत्तरात येणार नाही. ही वर्क हार्ड टू पास द एक्झाम. आता लक्षात ठेवायचं, वर्क हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे. म्हणजे ह्या वाक्यात हे एक क्रियापद झालं. ही वर्क हार्ड टू पास द एक्झाम. टू पास हे क्रियापद नाही आहे, याला आपण म्हणतो इन्फिनिटिव्ह. काय म्हणतो? इन्फिनिटिव्ह. आणि एक लक्षात ठेवायचं, जे सिम्पल सेंटेन्स असतं या सिम्पल सेंटेन्समध्ये मेन वर्बच्या व्यतिरिक्त इन्फिनिटिव्हसुद्धा तुमच्या वाक्यात येऊ शकतं. इन्फिनिटिव्ह म्हणजे 2+V1 किंवा फक्त बेअर इन्फिनिटिव्ह किंवा त्याला आपण जेरांड म्हणतो, ज्याला क्रियापदाचं ING युक्त रूप म्हणतो. अशा ह्या ऑदर क्रियापदांचा उपयोग होऊ शकतो. पण मेन वर्ब जे असतं हे मेन वर्ब बाकी एकच असतो, जसं या ठिकाणी एकच दिलेलं आहे. तर निश्चित हे तुमचं उत्तर सिम्पल सेंटेन्समध्ये येतं. पर्याय क्रमांक 2 उत्तर क्लिअर झालं. बाकीचे का नाही ते खात्री करा. ही वर्क हार्ड हा झाला तुमचा एक मेन क्लॉज. सो दॅट, मित्रांनो, सो दॅट जे आहे ना हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शननं जे वाक्य जोडलं जातं ते ॲडवर्ब क्लॉज ऑफ
ज्याला आपण म्हणू ॲडवर्ब क्लॉजचं वाक्य बनतं. ॲडवर्ब क्लॉजचे जवळपास 8-9 प्रकार आहे. इथं सो दॅट एकत्रित आलेले, ज्याला आपण पर्पज सांगतो. म्हणजेच काय होतं, सो दॅट ही कुड पास द एक्झाम. सो दॅटपासून जोडलेलं वाक्य ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पजचं झालं. आणि ॲडवर्ब क्लॉज जो असतो हा कॉम्प्लेक्स सेंटेन्सचा भाग असतो. त्यामुळे आपल्याला सिम्पल विचारलेले, त्यामुळे हे सुद्धा उत्तरात येत नाही. इफ यू वर्क हार्ड यू मे पास द एक्झाम. आता ॲक्च्युली हे वाक्य काळ बदललेलं आहे, पण वाक्य बरोबर आहे. पण इफचा जो क्लॉज असतो हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. पुढे मेन क्लॉज हे सुद्धा कॉम्प्लेक्स बनतं. मित्रांनो 1, 3 आणि 4 उत्तरात येणार नाही. कारणं तुम्हाला मी सांगितली. पर्याय क्रमांक 2 100% बरोबर आहे, काहीच चुकत नाही. म्हणजे एकच क्रियापद पाहिजे, ते एकाच ठिकाणी दिलेले. पुढे बघा काय म्हणतात, आयडेंटिफाय द कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस इन द फॉलोइंग सेंटेन्स. तुम्हाला कॉम्प्लेक्स सेंटेन्स ओळखायचे. माझा कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजेच काय रे, का ज्या ठिकाणी एक मेन आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज असतो. पहा काय दिलेलं आहे, माय फादर हॅज बॉट अ कार. हा झाला एक वाक्य. इथं पूर्ण विराम आहे, लक्षात ठेवायचं. म्हणजे हे स्वतंत्र वाक्य झालं. द कार इज एक्सपेन्सिव्ह. मित्रांनो या वाक्यामध्ये दोनही मेन क्लॉज आहेत आणि 2 स्वतंत्र वाक्य, म्हणजेच हे 2 स्वतंत्र सिंपल सेंटेन्स आहेत. आपल्याला काय विचारले, कॉम्प्लेक्स. त्यामुळे ए उत्तरात येईल का, येणार नाही. मग ए असणारे जे पर्याय आहे ना मित्रांनो, ते पहिले काढून टाका. बघा इथं 2 ठिकाणी ए आहे, हे पर्याय आपण काढून टाकले. ठीक आहे. पुढे बघा काय दिलेलं आहे, माय फादर हॅज बॉट अ कार. हा झाला एक मेन क्लॉज. माय फादर झाला सब्जेक्ट, हॅज बॉट झालं हे क्रियापदाचं रूप, आणि काय घेतलं विकत, अ कार ऑब्जेक्ट झाला. कोणती कार, विच इज एक्सपेन्सिव्ह, का जी महागडी आहे, अत्यंत महागडी अशी, म्हणजे कारविषयी माहिती दिलेली आहे. हा झाला तुमचा ॲडजेक्टिव्ह क्लॉज. मित्रांनो ॲडजेक्टिव्ह क्लॉज हा सबऑर्डिनेट क्लॉज असतो आणि असं वाक्य निश्चित कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतं. म्हणजे बी उत्तरात यायला पाहिजे. आता या ठिकाणी बी दिलेलंच नाही आहे, बी तर पाहिजे होता, म्हणजे हा पण पर्याय गेला. म्हणजे एलिमिनेशनवर उत्तर निघतं बी आणि डी, म्हणजे मधली उत्तर वाक्य ऑलरेडी चुकलेलीच असणार आहे. बघायचं, दिस इज द हॉस्पिटल हे एक स्वतंत्र वाक्य झालं. आय वॉज बॉर्न हिअर हे दुसरं वाक्य झालं. 2 वाक्य या ठिकाणी दिलेली, दोन्ही सिंपल सेंटेन्स आहे. म्हणजे सी उत्तरात येणार नाही, कारण आपल्याला कॉम्प्लेक्स विचारले. त्यामुळे सी याच्यात असल्यामुळे तो हा पण पर्याय गेला. म्हणजे एकच राहिलं, दिस इज द हॉस्पिटल व्हेअर आय वॉज बॉर्न. मेन क्लॉज दिलेला आहे, दिस इज द हॉस्पिटल. मेन क्लॉजमधील हॉस्पिटल ह्या नामाची अधिक माहिती जो सबऑर्डिनेट क्लॉज देतो त्याला ॲडजेक्टिव्ह क्लॉज असं बोललं जातं. आणि ॲडजेक्टिव्ह क्लॉजची सुरुवात व्हेअर या रिलेटिव्ह ॲडवर्बनं झालेली आहे. काय, हा व्हेअर आहे, हा रिलेटिव्ह ॲडवर्ब आहे. व्हेन, व्हेअर आणि वाय हे 3 रिलेटिव्ह ॲडवर्ब या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह क्लॉजच्या सुरुवातीला येत असतात. म्हणजे हे तुमचं कॉम्प्लेक्स झालं. म्हणजे बी आणि डी उत्तरात येतं. या ठिकाणी मी पर्याय क्रमांक 4ला मार्क केलं. समजते का सगळ्यांना? या पद्धतीनं गोष्टी वर्कआउट करा, काहीच प्रॉब्लेम मागं राहत नाही. कुठलंही उदाहरण घ्या, कसंही घ्या, उत्तर मी तुम्हाला क्षणात देतो. काय विचारले, बिसाइड्स मेकिंग अ प्रॉमिस ही केप्ट इट. कीपचा भूतकाळ झाला केप, हे वाक्य साध्या भूतकाळातलं झालं. आणि ह्या वाक्यामध्ये बघा आधीच्या वाक्यात क्रियापदच नाही. म्हणजे या संपूर्ण वाक्यामध्ये एकच फायनाईट वर्ब आहे आणि एकच कर्ता आहे. ज्या वाक्यात एकच सब्जेक्ट आणि एकच फायनाईट वर्ब असतं ते वाक्य सिंपल सेंटेन्स असतं. कोणतं, सिंपल. म्हणजे हे जे वाक्य आहे मित्रांनो हे निश्चित तुमचं झालं सिंपल सेंटेन्स. आता काय विचारलंय तुम्हाला, सिलेक्ट द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह दॅट ट्रान्सफॉर्म्स द अबव सेंटेन्स इनटू अ कंपाऊंड सेंटेन्स. कंपाऊंड बनण्यासाठी 2 मेन क्लॉजेस पाहिजे. हा पण मेन क्लॉज, हा पण मेन क्लॉज, आणि हे इथं तुम्हाला पाहिजे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. शोधा वाक्य. बघायचं, ही नॉट ओनली मेड अ प्रॉमिस बट ही ऑल्सो केप्ट इट. नॉट ओनली बट ऑल्सो हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, त्यानं 2 वाक्य जोडलेली आहे. जरा वेळ याला गृहीत धरा, पण मी अजून खात्रीशीर सांगत नाही. बाकीचे चेक करू मग ठरवू काय करत ते. बघायचं, नॉट ओनली ही मेड अ प्रॉमिस बट ऑल्सो केप्ट इट. मित्रांनो नॉट ओनली आणि बट ऑल्सो याने नेहमी समान भाग जोडले जातात. बघा तिथं बट ऑल्सोनं काय जोडलेलं आहे, केप्ट इट, म्हणजे क्रियापदापासूनचं वाक्य. म्हणजेच नॉट ओनलीला सुद्धा क्रियापदच जोडायला पाहिजे. म्हणजे मेड अ प्रॉमिस जोडायला पाहिजे. म्हणजे हा जो काय करताय याचं लोकेशन नॉट ओनलीच्या आधी पाहिजे होतं. म्हणजे दुसरं वाक्य चुकलेलं आहे. मग पहिलं वाक्य बरोबर येतं आहे, ही नॉट ओनली मेड अ प्रॉमिस बट ही ऑल्सो केप्ट इट. तिथं ही नसता तरी चाललं असतं, कारण डबल एका वाक्यात त्याची गरज नव्हती, पण वाक्य ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. सो ए उत्तरात येणं अपेक्षित आहे.
लक्षात ठेवा. मग बाकीचे काय चुकतात? मेक अ प्रॉमिस अँड कीप इट. मित्रांनो, मूळ वाक्य भूतकाळात दिलेलं आहे, तुमच्या वाक्यात कर्ता पण दिलेलं आहे. ह्या वाक्यात ना कर्ता दिला ना वाक्य भूतकाळात दिलं. हे वाक्य तर आज्ञार्थक आहे आणि आज्ञा कधी भूतकाळात देत नाही, म्हणजे हे वाक्य निश्चित चुकीचं आहे आपल्या कॉन्टेक्स्टप्रमाणे. त्यामुळे तिसरं येणार नाही आहे. ही हॅज मेड अ प्रॉमिस टू कीप इट. मित्रांनो, मूळ वाक्य भूतकाळात आहे, काळ बदलू नका ह्या पद्धतीनं. आणि तसंही या वाक्यामध्ये एकच फायनाईट वर्ब आहे. 2 + V1 हे इन्फिनिटिव्ह आहे, हे सिम्पल सेंटेन्स होणार आहे. आणि आपल्याला तर कंपाऊंड विचारलं आहे, त्यामुळे हे पण येत नाही. त्यामुळे फक्त पर्याय क्रमांक 1 ज्याच्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर बरोबर केलेला आहे. लक्षात ठेवायचं, नॉट ओनली आणि बट ऑल्सो हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. त्याने जे वाक्य जोडलं जातं ते कंपाऊंडचं बनतं. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1. पुढे काय विचारलंय? रोलिंग स्टोन गॅदर्स नो मास. आता आयोगाने याच्यात काय केलं? इथं मास दिलेलं आहे. ॲक्च्युली शब्द आहे MOSS. शब्द काय ॲक्च्युली? MOSS. वाक्य ही प्रोव्हर्ब आहे ॲक्च्युली. रोलिंग स्टोन गॅदर्स नो मास. म्हणजेच काय विचारतो? जो व्यक्ती एखादा का जो एका ठिकाणी एका कामावर दीर्घकाळ थांबत नाही, दीर्घकाळ राहत नाही, तो सतत आपला जॉब बदलतो, सतत आपलं लोकेशन बदलतो, तर त्याला कुठल्याही प्रकारची जबाबदारी मिळत नाही आणि त्याची कुठल्याही प्रकारे स्थिरता किंवा भरभराट होत नाही, डेव्हलपमेंट होत नाही. याला बोललं जातं रोलिंग स्टोन गॅदर्स नो मॉस. आता तुम्हाला प्रोव्हर्बचा मिनिंग सांगितला, ते जाऊ द्या. पण आपल्याला काय विचारले? विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स करस्पॉन्डिंग टू अ सिम्पल सेंटेन्स अबव. म्हणजे वरचं सिम्पल आहे आणि तुम्हाला विचारले कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स म्हणजे 2 क्लॉज, एक मेन आणि एक सबऑर्डिनेट. शोधा. बघायचं, अ स्टोन दॅट रोल्स गॅदर्स नो मास. इथं स्वल्पविरामानं हे दोन्ही पार्ट विलग केलेले. ॲक्च्युली याला बोललं जातं नॉन रेस्ट्रिक्टिव्ह रिलेटिव्ह क्लॉज. पण या ठिकाणी रोलिंग स्टोन ही टर्म दिलेलीच आहे ना ऑलरेडी. स्टोन, कुठला स्टोन? जो रोल होतो आहे तो स्टोन. म्हणजे या स्टोनला डिफाईन करण्यासाठी रोलिंगची गरज होती. त्यामुळे याला नॉन रेस्ट्रिक्टिव्हचा वापर नको होता, कारण तो शब्द रोलिंग तितकाच इम्पॉर्टंट जितका स्टोन हा हेडवर्ड इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे हे उत्तर जाते. अ स्टोन दॅट गॅदर्स नो मास रोल्स. ही रचना चुकते आहे. अ स्टोन दॅट रोल्स हाऊएव्हर याचा वापर इथं चुकीचा दिलेला आहे, त्यामुळे हे येत नाही आहे. अ स्टोन विच रोल्स गॅदर्स नो मॉस. हे वाक्य पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे. कसं? खात्री करून सांगा. या ठिकाणी बघा, मेन क्लॉज झाला अ स्टोन गॅदर्स नो मॉस. हा झाला तुमचा मेन क्लॉज. अ स्टोन गॅदर्स नो मास. स्टोन झाला सब्जेक्ट, गॅदर झाला V1 आणि उरलेलं वाक्य दिलेलं आहे. हा झाला तुमचा मेन क्लॉज. आणि मेन क्लॉजमधील स्टोन या नामाची अधिक माहिती देणारा क्लॉज आहे. कुठला? विच रोल्स. कोणता दगड जो घरंगळत जातो तो दगड, या अर्थानं विच रोल्स हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज झाला. ज्याच्यामध्ये मेन आणि सबऑर्डिनेट क्लॉज आहे ते निश्चित तुमचं कुठलं होणार आहे? कॉम्प्लेक्स सेंटेन्स होणार. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. ॲक्च्युली या ठिकाणी दॅट पण चाललं असतं. म्हणजे हे वाक्य जे आहे ना, हे वाक्यसुद्धा एका अर्थी बरोबर आलं असतं जर या ठिकाणी 2 स्वल्पविराम दिले नसते तर. ठीक आहे, म्हणजे हे स्वल्पविराममुळे हे उगच चुकीचं झालेलं आहे, बाकीचं काही नाही. पुढे चला, काय म्हणतायत? द प्रॉब्लेम वॉज टू डिफिकल्ट टू बी सॉल्व्ड. इथं ऑज आला म्हणजे वाक्य भूतकाळात गेलं आणि टू आलेला आहे म्हणजे निश्चित परिणाम दर्शवलेला आहे, रिझल्ट. सिलेक्ट द करेक्ट कॉम्प्लेक्स सेंटेन्स ऑफ द स्टेटमेंट. तुम्हाला कॉम्प्लेक्स सेंटेन्स विचारले. बघायचं, द प्रॉब्लेम वॉज व्हेरी डिफिकल्ट अँड इट कुड नॉट बी सोल्व. मित्रांनो, कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये अँड वापरत नाही. म्हणजेच कसं? 2 वाक्य अँडनं जर जोडली तर ते कंपाऊंड होतं, कॉम्प्लेक्स होत नाही. कारण अँड हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. पर्याय क्रमांक 1 रिमूव्ह झाला. द प्रॉब्लेम वॉज सो डिफिकल्ट दॅट इट कुड नॉट बी सॉल्व्ड. लक्षात ठेवा, ही रचना बरोबर आहे. त्यामुळे इथं 5 साठी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. बघायचं, या ठिकाणी सो दॅट हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आलेलं आहे. सो दॅट इंडिकेट द रिझल्ट ऑफ द ॲक्शन. तुमच्या वाक्यामध्ये मेन क्लॉज काय मित्रांनो? बघायचं, द प्रॉब्लेम वॉज सो डिफिकल्ट हा झाला मेन क्लॉज आणि दॅट इट कुड नॉट बी सॉल्व्ड हा झाला सबऑर्डिनेट क्लॉज. इथं कंजंक्शन काय आहे? सो दॅट हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे.
सो दॅट हे कोरिलेटिव्ह कंजंक्शन पण येतं, त्याने रिझल्ट एखाद्या क्रियेचा परिणाम जोडला जातो. त्यामुळे अशी रचना ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट, ॲडवर्ब क्लॉज ऑफ कॉन्सिक्वेन्समध्ये असते. ॲडवर्ब क्लॉज हा 100% कॉम्प्लेक्स सेंटेन्सचा भाग आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. मग इथं उरलेली वाक्य का चुकीची खात्री करा बरं. बीइंग द प्रॉब्लेम डिफिकल्ट इट कुड नॉट बी सॉल्ड. मित्रांनो, ज्या वाक्यामध्ये एकच फायनाईट वर्ब आहे ते सिम्पल बनतं, त्यामुळे आपल्याला हे उत्तर येता येणार नाही आहे. हॅव्हिंग द प्रॉब्लेम डिफिकल्ट इट कॅन नॉट बी सॉल्ड हे वाक्य चुकलं आहे, कारण मूळ वाक्य भूतकाळात आहे, इथं कॅन नॉट चुकीचा वापरलेला आहे. कारण कुड नॉट पाहिजे होता, तरी पण सिम्पल सेंटेन्स झालं असतं, कारण कॉम्प्लेक्स होण्यासाठी मेन आणि सबऑर्डिनेट अशा 2 क्लॉजची आवश्यकता होती. ठीक आहे, ह्या पद्धतीने लक्षात ठेवायचं. पुढचा, ही हॅज अ बिझी शेड्यूल हा झाला मेन क्लॉज. सो ही विल बी लेट, आणि म्हणून त्याला उशीर होईल. सो इंडिकेट द रिझन. काय सांगतो तो? रिझन. त्याचं जे शेड्यूल्ड आहे ते खूप बिझी आहे, आणि बिझी असल्या कारणामुळे त्याला उशीर होणार आहे. म्हणजे उशीर होण्याचं कारण या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला काय विचारलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द सिम्पल फॉर्म ऑफ द अबाव सेंटेन्स. तुम्हाला सिम्पल सेंटेन्स विचारलेले. आता सिम्पल सेंटेन्स म्हणजे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे एकच क्लॉज, सो मेन क्लॉज पाहिजे. इथं सबऑर्डिनेट क्लॉजची गरज आहे का रे? नाही आहे. मग इथं वाक्य शोधा, त्याच्यामध्ये सबऑर्डिनेट क्लॉज नाही. बघा काय दिलेलं आहे, ऑन अकाउंट ऑफ हिज बिझी शेड्यूल ही विल बी लेट. मित्रांनो, ऑन अकाउंट ऑफ हिज बिझी शेड्यूल ही फ्रेज आहे. काय ही फ्रेज आहे, याला क्लॉज म्हणू शकत नाही. याला क्लॉज होण्यासाठी फायनाईट वर्बची आवश्यकता होती, याच्यात क्लॉज नाही, ही फ्रेज झाली. तुमच्या वाक्यामध्ये एकच कर्ता आणि एकच क्रियापद आल्यामुळे याला सिम्पल सेंटेन्स म्हणा. पर्याय क्रमांक 1 मध्ये ऑन अकाउंट ऑफ हिज बिझी शेड्यूल, त्याचं बिझी शेड्यूल असल्या कारणामुळे ही विल बी लेट, तो उशिरा येईल. पर्याय क्रमांक 1 मध्ये सिम्पल सेंटेन्स झालं. दुसरं वाक्य, ही विल बी लेट हा झाला मेन क्लॉज, आणि बिकॉज हिज शेड्यूल इज बिझी, बिकॉज हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, त्यानं रिझन जोडल्याचं काम करतं, म्हणजे ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझन. कम्प्लेक्स सेंटेन्स होणार, त्यामुळे 2 नंबरचं उत्तरात नको आहे. हिज शेड्यूल इज बिझी दॅट इज वाय, हे सुद्धा रिझन देण्याचं काम करतं. ही विल बी लेट. याच्यामध्ये मित्रांनो 2-2 क्रियापद आलेली. सिम्पल सेंटेन्समध्ये एकाची गरज असते, दुसरं कशाला, त्यामुळे हे पण येत नाही आहे. ही विल बी लेट हा झाला एक मेन क्लॉज. ॲज हिज शेड्यूल इज बिझी, ॲज ने रिझन दिलेलं आहे, त्यामुळे ॲज, बिकॉज हे नेहमी सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनची कामं करतात. हे सुद्धा कॉम्प्लेक्स होतं, त्यामुळे हे पण नको. पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर क्लिअर आहे. पुढे विचारले, चूज द कॉम्प्लेक्स सेंटेन्स अमंग द फॉलोइंग. कॉम्प्लेक्स सेंटेन्स विचारले. बघा काय विचारले, इट इज पीटी हा झाला मेन क्लॉज. इट इज पीटी, मग व्हॉट इज पीटी, काय पीटी आहे तेच दिलेलं आहे पुढं. पीटी विषयीच दिलेलं, हीच पीटी आहे. दॅट वी शुड हॅव अंडरगो धिस डिसग्रेस. त्यामुळे मित्रांनो तुमच्या वाक्यामध्ये निश्चित 2 क्लॉज दिलेले आहेत. हे वाक्य तुम्हाला कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये टाकायला हरकत नाही, त्यामुळे निश्चितच तुम्हाला हे तुमचं कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये जाईल. दुसरं वाक्य बघायचं, आवर हॅव्हिंग टू गो अंडरगो धिस डिसग्रेस इज अ पिटी. आता बघा इथं क्रियापद एकच दिलेलं आहे, एकच क्रियापद दिलेलं आहे, आणि ह्या क्रियापदाच्या आधी एक फ्रेज आलेली बघा, आवर हॅव्हिंग टू अंडरगो धिस डिसग्रेस. याच्यामध्ये इन्फिनिटिव्ह आलेले, पण याच्यामध्ये कुठलंही क्रियापद नाही आहे. याला मी काय म्हणेन मित्रांनो, फ्रेज म्हणेन, याला मी क्लॉज म्हणणार नाही. त्यामुळे एक फ्रेज वाक्याचा कर्ता म्हणून आले, पुढे एकच क्रियापद आलेला सिम्पल सेंटेन्स म्हणायचं. आपल्याला कॉम्प्लेक्स विचारल्यामुळे फक्त ए उत्तरात येते. पर्याय क्रमांक 1 ला मार्क करा. समजून घ्या प्रश्न कशा पद्धतीने फिरतात. आयडेंटिफाय कॉम्प्लेक्स सेंटेन्स विचारलेले. कॉम्प्लेक्स बोललं का मेन आणि सबऑर्डिनेट क्लॉज पाहिजे. पाहायचं, आय नो, व्हॉट डू यू नो, तुला काय माहिती आहे. उत्तर काय मिळतं, दॅट मोहन इज अ बँक मॅनेजर. क्रियापदाचं कर्म म्हणून जो क्लॉज काम करतो तो नाऊन क्लॉज असतो, आणि लक्षात ठेवायचं नाऊन क्लॉज हा कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये असतो. पहिलं वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये गेलं. दुसरं वाक्य, व्हॉट यू टोल्ड मी इज ट्रू. आता क्रियापदाच्या आधी सब्जेक्ट म्हणून जो क्लॉज काम करतो तो सुद्धा नाऊन क्लॉज असतो. बघायचं इथं हा क्लॉज आहे कारण याच्यामध्ये फायनाईट वर्ब आहे. त्यामुळे मित्रांनो निश्चितच बी सुद्धा तुम्हाला कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये घ्यायचं आहे. आणि पुढे दिलेलं आहे, आय हेल्प हिम हा झाला तुमचा मेन क्लॉज. मी त्याला मदत केली. का केली, बिकॉज ही वॉज व्हेरी वीक. बिकॉज हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे,
ते ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझनमध्ये येतं. म्हणजे मित्रांनो तीनही वाक्य कॉम्प्लेक्सची आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4ला मार्क करा. 8साठी पर्याय क्रमांक 4. समजून घ्या, पहिल्या 2 वाक्यांमध्ये नाऊन क्लॉज आहे. पहिल्या वाक्यामध्ये नाऊन क्लॉज क्रियापदाचं कर्म म्हणून काम करतो. दुसऱ्या वाक्यात नाऊन क्लॉज क्रियापदाचा कर्ता म्हणून काम करतो. आणि तिसऱ्या वाक्यामध्ये सबऑर्डिनेट क्लॉज आहे, तो आहे ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझन. तो बिकॉजनं जोडलेला आहे आणि बिकॉज हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. म्हणजे सगळे कॉम्प्लेक्स सेंटेन्स झाले म्हणून उत्तर 4 येतं. या पद्धतीनं तुमचं वर्कआउट झालं पाहिजे, लक्षात ठेवायचं. पुढे विचारले, ऑल्दो ही इज अ हार्ड मास्टर हिज इंटेन्शन्स आर गुड. मित्रांनो, दो आणि ऑल्दो हे 2 सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. त्यांचा वापर आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये करत असतो आणि ते नेहमी कॉन्ट्रास्ट दर्शवण्याचं काम करतात. काय? कॉन्ट्रास्ट. लक्षात ठेवायचं. काय दर्शवतात ते? कॉन्ट्रास्ट. आणि याच्यामध्ये काय येतं असतं? दो, समजून घ्या, आणि ऑल्दो काय येत असतात? दो आणि THOGH, ऑल्दो, ह्या दोघांचा समावेश केला जातो. हे कॉन्ट्रास्ट दर्शवतात, डिफरंट आयडियाज, कॉन्ट्ररी आयडियाज. लक्षात ठेवायचं. जरी तो खूप हार्ड मास्टर असला तरी त्याचं इंटेन्शन चांगलं आहे. इथं तुमचं झालं कॉम्प्लेक्स सेंटेन्स पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढे, व्हॉट टाईप ऑफ सेंटेन्स ऑफ द फॉलोइंग. तुम्हाला टाईप विचारलेलं आहे फक्त. टाईप ऑफ द सेंटेन्स बघा. व्हेन द ओल्ड मॅन वॉज गॉन हा झाला एक मेन क्लॉज, एक क्लॉज झालेला आहे. व्हेननी नेहमी टाईम सांगत असतो, म्हणजे हा निश्चित सबऑर्डिनेट क्लॉज आहे. त्याला आपण ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम असं म्हणायचं. ठीक आहे. दुसरं वाक्य दिलेले, गॉड कॉल्ड अब्राहम. गॉड झाला सब्जेक्ट, कॉल्ड झालं क्रियापदाचं दुसरं रूप. कुणाला बोलवलं? अब्राहमला. हा झाला एक मेन क्लॉज. हा झाला मेन क्लॉज. हा झाला सबऑर्डिनेट क्लॉज. पुढे दिलेले अँड आस्क्ड हिम. मित्रांनो, अँड हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. आस्क हे झालं क्रियापदाचं स्वरूप, हिम झालं ऑब्जेक्ट. बघा, दोनही वाक्यांमध्ये एकच करताय. गॉड म्हणजे वाक्य कसं आहे? गॉड कॉल्ड अब्राहम, गॉड आस्क्ड हिम. ही 2 स्वतंत्र वाक्ये अँडने जोडली, कंपाऊंड सेंटेन्स तयार झालं. म्हणजे हे दुसरं सुद्धा काय झालं मित्रांनो? मेन क्लॉज. या ठिकाणी आता 2 मेन क्लॉज झाले, एक सबऑर्डिनेट आहे आणि अजून एक राहिला. काय दिलेले? वेअर द स्ट्रेंजर ऑज. वेअरनं जोडलेला क्लॉज सुद्धा सबऑर्डिनेट क्लॉज झाला. ज्या वाक्यामध्ये 2 सबऑर्डिनेट 2 मेन क्लॉज आहे, काय असतं हे? निश्चित तुमचं एकच राहतं, कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स. पर्याय क्रमांक 3 म्हणजे सी येतंय पर्याय क्रमांक 4 मध्ये. उत्तर 4 द्या. ठीक आहे. पुढे, चेंज द कंपाऊंड सेंटेन्स इनटू कॉम्प्लेक्स. टार्गेट आहे सोर्स आहे कंपाऊंड आणि टार्गेट आहे तुमचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवायचं. बघा, वाक्य दिलेलं आहे, सर्च हिज पॉकेट अँड यू विल फाइंड द वॉच. त्याचं पाकिट शोधा, तुम्हाला काय सापडेल? घड्याळ सापडेल. अँड हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. त्यानं 2 वाक्य जोडली, कंपाऊंड सेंटेन्स तयार झालं. आपल्याला कॉम्प्लेक्स विचारले म्हणजे एक मेन आणि एक सबऑर्डिनेट पाहिजे. दोन्ही जर मेन असतील तर एकाचं वाटोळं करायचं, म्हणजे एका मेन क्लॉजचं रूपांतर सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये करायचं आणि एक भावड्यात तसाच ठेवायचा, तरच रचना येणार आहे. काय दिलेले? यू विल फाइंड द वॉच इन हिज पॉकेट. ज्या वाक्यामध्ये एकच मेन फायनाईट वर्ब आहे त्याला सिम्पल सेंटेन्स बनतात. हे नको आहे आपल्याला, कारण आपलं टार्गेट आहे कॉम्प्लेक्स. सर्च हिज पॉकेट टू फाइंड द वॉच. टू फाइंड हे इन्फिनिटिव्ह आहे, सर्च हे एकच मेन वर्ब झालं, हे तुमचं सिम्पल सेंटेन्स होईल. त्यामुळे हे सुद्धा उत्तरात नको. त्यामुळे ए आणि बी नसणारे पर्याय शोधा बरं. उत्तर निघतंय का? याच्यातला बी सोडा, याच्यातला ए सोडा, याच्यातला बी सोडा. म्हणजे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 हे उत्तर इथंच निघलं. अजून मी वाक्य वाचलं नाही तरी उत्तर सांगितलेलं. 2 कन्फर्म बघायचं. इफ यू सर्च हिज पॉकेट यू विल फाइंड द वॉच. इफ हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, ते ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशनमध्ये येतं. हे वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं असतं. रचना बरोबर आहे, उत्तर सुद्धा कन्फर्म आहे, अजिबात चुकत नाही. सीला मार्क करा. पुढे, चेंज द सेंटेन्स इनटू कॉम्प्लेक्स. परत एकदा तशीच रचना. तुम्हाला 2 वाक्य दिलेली आहे, त्यांचं रूपांतर कशात करायचे? कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये करायचं. बघायचं. टेक एक्झरसाइज रेग्युलरली. दररोज एक्झरसाइज करा. दुसरं वाक्य आहे देन. जर तुम्ही एक्झरसाइज केल्याच्या नंतर काय होणार आहे? यू कॅन कीप फिट अँड हेल्दी. तुम्हाला खूप फिट आणि हेल्दी वाटेल. म्हणजे फिट आणि हेल्दी राहण्यासाठी एक्झरसाइज गरजेची आहे, जरुरी आहे. तुम्हाला विचारले कॉम्प्लेक्स बनवा. बघायचं. इफ यू टेक एक्झरसाइज रेग्युलरली. इफचा क्लॉज म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज झाला.
यू कॅन कीप फिट अँड हेल्दी हा झाला मेन क्लॉज. ज्या वाक्यात एक मेन आणि एक सबऑर्डिनेट आहे ते मित्रांनो कॉम्प्लेक्स सेंटेन्स झालं. पर्याय क्रमांक म्हणजे एक उत्तर कन्फर्म झालं. दुसरं, टेक एक्झरसाइज रेग्युलरली यू कॅन कीप फिट अँड हेल्दी. मित्रांनो इथं जोडण्यासाठी काहीच आलेलं नाही. ही दोन वाक्य कशाने तरी जोडायची होती ना, बरोबर आहे. त्यामुळे हे वाक्य चुकलेलं आहे, बी उत्तरात येणार नाही. रेग्युलर एक्झरसाइज कॅन कीप यू फिट अँड हेल्दी ज्याच्यामध्ये एकच फायनाईट वर्ब असतं हे सिम्पल सेंटेन्स बनतं. आपल्याला कॉम्प्लेक्स विचारलं त्यामुळे हे उत्तरात येत नाही. फक्त ए कुठे आहे, ओनली ए आहे पर्याय क्रमांक 2, त्याला उत्तर द्या. 100% बरोबर आहे, अजिबात चुकत नाही. पुढे काय होतं, चेंज द फॉलोइंग सिम्पल इंटू कंपाऊंड सेंटेन्स. सिम्पलचं कंपाऊंडमध्ये रूपांतर करा. खूप सोपी रचना आहे, बघायचं. इन स्पाइट ऑफ हिज हाय मार्क्स ही डिड नॉट गेट ॲडमिशन. ह्या संपूर्ण वाक्यात एकच फायनाईट वर्ब आहे, डिड नॉट गेट. इन स्पाइट ऑफ हिज हाय मार्क्स क्रियापद नाही आहे. ही फ्रेज आहे, आता याला क्लॉज म्हणता येणार नाही. क्लॉज होण्यासाठी मेन वर्ब पाहिजे, याच्यात नाहीच आहे. यात एकच मेन वर्ब आहे म्हणजे हा एकच क्लॉज झाला आणि एकच क्लॉज म्हणजे सिम्पल सेंटेन्स. तुम्हाला काय विचारलेलं आहे, कंपाऊंड करा. कंपाऊंड म्हणजे 2 मेन क्लॉज पाहिजे आणि 2 वाक्य कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जोडायचे, असं वाक्य शोधा. बघायचं, ही डिड नॉट गेट ॲडमिशन ऑफ हिज हाय मार्क्स. मित्रांनो परत सांगतो, ज्या वाक्यात एकच फायनाईट वर्ब आहे ते वाक्य सिम्पलचं आहे. याच्यामध्ये एकच फायनाईट वर्ब आहे गेट, दुसरं क्रियापदच नाही. त्यामुळे याला सिम्पल म्हणायचं, याला कंपाऊंड म्हणू शकत नाही. त्यामुळे ए असणारे जे पर्याय आहे ते काढून टाका. हे 2 पर्याय गेले, आता उरले फक्त 2च. बघायचं, ही हॅड हाय मार्क्स त्याला खूप अधिक मार्क्स होते. स्टील हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. कुठलं आहे, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. स्टील ही डिड नॉट गेट ॲडमिशन म्हणजे त्याला खूप मार्क्स होते असं असून सुद्धा त्याला प्रवेश मिळाला नाही. स्टील, बट हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन येतात कॉन्ट्रास्ट सांगण्यासाठी. सो बी उत्तरात येतं कारण हे कंपाऊंड सेंटेन्स आहे. ओनली बी पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. मग चौथा रिमूव्ह होतो. पुढचा, चेंज द फॉलोइंग सिम्पल सेंटेन्स इंटू कंपाऊंड. सिम्पलचं रूपांतर कंपाऊंडमध्ये करायचं. परत एकदा बघा, टू हिज ग्रेट डिसअपॉइंटमेंट ही फेल्ड इन द एक्झाम. याच्यामध्ये अजिबात क्रियापद नाही, फक्त एकच क्रियापद दिलेलं आहे. हे झालं तुमचं सिम्पल सेंटेन्स. विचारले तुम्हाला कंपाऊंड बनवा म्हणजे 2 क्लॉज बनवायचे. बघायचं, ही फेल्ड इन द एक्झामिनेशन अँड ही वॉज ग्रेटली डिसअपॉइंटेड. आणि तो खूप डिसअपॉइंट झाला. बरोबर आहे की नाही. म्हणजे तुमचं हेच वाक्य झालेलं आहे. कंपाऊंड होण्यासाठी कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनची गरज होती का, जी या ठिकाणी दिलेली. बघा, स्वतःचा करता स्वतःचं फायनाईट वर्ब, स्वतःचा करता स्वतःचं फायनाईट वर्ब, संपला विषय. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननं 2 मेन क्लॉज जोडले, कंपाऊंड सेंटेन्स तयार झालं म्हणजे ए उत्तरात यायला पाहिजे. ठीक आहे. दुसरं वाक्य, हिज ग्रेट डिसअपॉइंटमेंट इज ही फेल्ड इन द एक्झाम. लक्षात ठेवायचं मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या वाक्यामध्ये निश्चितच एकच म्हणजे हे दुसरं वाक्य, हिज ग्रेट डिसअपॉइंटमेंट इज ही फेल्ड इन द एक्झाम, याच्यामध्ये एकच परत एकदा क्रियापद आलेलं आहे. त्यामुळं बी 14साठी बी उत्तरामध्ये येणार नाही. लक्षात ठेवायचं. त्यामुळं ज्या अर्थी तुमच्या वाक्यामध्ये बी येत नाही ना, तर ते हे पर्याय तुम्ही रिमूव्ह करून टाका. पर्याय क्रमांक 3. याच्यात न येण्याचं कारण अजून एक आहे, कंपाऊंड सेंटेन्समध्ये 2 मेन क्लॉज पाहिजे, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननं जोडायला पाहिजे. असं काहीच याच्यात दिलेलं नाही आहे, काहीच दिलेलं नाही. त्यामुळे हे उत्तरात येणार नाही. फक्त एक उत्तर येते म्हणजे ए 3मध्ये येते. चूज द बेस्ट इक्विव्हॅलंट सेंटेन्स. इक्विव्हॅलंट म्हणजे समान अर्थाचे. तुम्ही कोणताही वाक्य निवडा पण अर्थ तोच राहिला पाहिजे, एवढंच विचारले. बघा, इट वुड बी बेस्ट इफ यू टोल्ड एव्हरीवन. तू जर प्रत्येकाला जर सांगितलं तर ते बेटर झालं असतं, बेस्ट झालं असतं असं विचारले. बघायचं, द बेस्ट थिंग वॉज फॉर यू टू टेल एव्हरीवन. हे वाक्य चुकतं आहे. फॉर यू टू टेल एव्हरीवन इट वुड बी द बेस्ट थिंग ऑलवेज. त्यामुळे ह्या ठिकाणी 15चं नीट लक्ष देऊन ऐकायचं. तुमचं उत्तर या ठिकाणी निघतं आहे. फॉर यू टू टेल एव्हरीवन इट वुड बी बेस्ट थिंग ऑलवेज. हे पण होत नाही आहे. द बेस्ट थिंग वुड बी फॉर यू टू टेल एव्हरीवन. तुझ्यासाठी सगळ्यात बेस्ट थिंग आहे तू प्रत्येकाला सांगावंस. हेच अर्थ या ठिकाणी मॅच झालेला आहे. म्हणजे अर्थ या ठिकाणी मॅच होतो. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. द बेस्ट थिंग इज फॉर यू टू टेल एव्हरी. ही रचना बदलते. पुढचा,
चेंज द फॉलोविंग सेंटेन्स इंटू अ सिंगल सेंटेन्स. काय वापरत, फक्त सिंगलमध्ये बनवायचं, म्हणजे एकाच वाक्यात बसवायचे. बघायचं, यस्टरडे द टेम्परेचर ऑफ 6 डिग्री. कालचं टेम्परेचर किती होतं, 6 डिग्री होतं. आणि टुडे इट इज ओनली 3 डिग्री. बघा, कालचं तापमान 6 डिग्री अंश सेल्सिअस होतं, आजचं तापमान 3 डिग्री अंश सेल्सिअस आहे. किती, फक्त 3. म्हणजे इथं तुलना कशाशी झालेली आहे, कालच्या तापमानाची आणि आजच्या तापमानाबरोबर. आणि आजचं तापमान कालच्या तापमानापेक्षा कमी आहे असं तुम्हाला सांगायचं. मग तुम्हाला काय विचारले, एक सिंगल विचारले. बघा, इट इज कोल्डर टुडे दॅन यस्टरडे. दॅन यस्टरडे नाही, दॅन इट वॉज यस्टरडे पाहिजे होतं. इट इज कोल्डर टुडे दॅन इट वॉज यस्टरडे. ही रचना बरोबर येते. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. इट इज कोल्डर दॅन इट वॉज यस्टरडे. इथं कशाची तुलना केली तेच दिलं नाही, टुडे आणि यस्टरडे पाहिजे होता. इट इज कोल्डर दॅन यस्टरडे ही पण रचना चुकते, कारण टुडे आणि यस्टरडे या दोघांचा उल्लेख पाहिजेच असतो. इट इज कोल्डर टुडे, आजचं तापमान खूप कमी आहे. कुणापेक्षा, कालच्या तापमानापेक्षा. पर्याय क्रमांक 2. पुढे दिलेलं आहे, चूज द करेक्ट कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कॉम्प्लेक्स व्हर्जन ऑफ द सेंटेन्स. कॉम्प्लेक्स विचारलेले बघायचं. ही एम्ड ॲट विनिंग द प्राईज अँड ही वर्कड हार्ड. 2 वाक्य दिलेले. ही एम्ड ॲट विनिंग द प्राईज हा एक मेन क्लॉज, ही वर्क हार्ड हा दुसरा मेन क्लॉज. 2 मेन क्लॉज कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जोडले, कंपाऊंड सेंटेन्स तयार झाला. आपल्याला विचारले कॉम्प्लेक्स. बघायचं, ही वर्क हार्ड सो दॅट ही विल विन द मॅच. पहिली गोष्ट, दोन्ही क्रियापदं भूतकाळातली, म्हणजे वाक्य भूतकाळातले. वाक्य भूतकाळात असेल तर भविष्यकाळात चालेल का, साधा नाही चालणार. पहिलं वाक्य चुकलं. ही वर्क हार्ड सो दॅट ही माईट विन द मॅच. मेचा भूतकाळ काय केला, माईट केला. ही रचना बरोबर आहे, कारण याच्यामध्ये भूतकाळ दिलेला आहे. सो दॅट हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, त्यानं पर्पज सांगितला जातो. ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज, सो दॅट ही माईट विन द प्राईज. ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज, मेन क्लॉज, असं वाक्य निश्चित कॉम्प्लेक्स सेंटेन्स जातं. पर्याय क्रमांक 2. ही हॅड टू वर्क हार्ड दॅट ही विल विन द मी. भविष्यकाळ नकोच आहे, काळही चुकीचं आहे. ही विल वर्क हार्ड वाक्य भूतकाळातले, साधा भविष्यकाळ नकोच आहे. पण इथं काळच चुकीचे दिलेत तिघांमध्ये, त्यामुळे एकच वाक्य बरोबर येतं काळाप्रमाणे. अरे वाक्य भूतकाळातलं आहे, भविष्यकाळ का शोधता, लगेच उत्तर निघतं ना. सद्विवेक बुद्धीनं जरी पाहिलं तरी उत्तर निघते, हे लक्षात ठेवायचं. पुढचं दिलेलं आहे, चूज द करेक्ट कंपाऊंड फॉर्म. कंपाऊंड बोललं 2 मेन क्लॉज जोडायचे फक्त, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. बघायचं, ही इज मोर अ फिलॉसॉफर दॅन अ पोएट. तो अधिक फिलॉसॉफर होता, कशापेक्षा, पोएटपेक्षा. अधिक फिलॉसॉफर आहे, जास्त फिलॉसॉफर आहे, आणि कशापेक्षा, पोएटपेक्षा. म्हणजे त्याच्यामध्ये पोएटिक क्वालिटी कमी, फिलॉसॉफिकल क्वालिटी जास्त आहे, असं तुम्हाला सांगायचं आहे. ही इज समथिंग ऑफ अ पोएट बट रादर मोर ऑफ अ फिलॉसॉफर. हे या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवायचं. तो कमी प्रमाणामध्ये पोएट होता, पण अधिक प्रमाणामध्ये तो फिलॉसॉफर आहे. ही रचना बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1. कारण या ठिकाणी बट हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आले, त्यांनी कॉन्ट्रास्ट जोडलेला आहे, कॉन्ट्रास्ट केलेलं आहे. बघा, ही इज अ फिलॉसॉफर अँड अ पोएट, अर्थ मॅच होत नाही. कारण आपल्यामध्ये जी तुलना केलेली आहे ती याच्यात होत नाही आहे, त्यामुळे इथं अँड असूनही उपयोग नाही आहे. ही इज समथिंग ए फिलॉसॉफर बट रादर मोर पोएट, अर्थ बदलतो, वाक्याचा सेन्स चुकलेला आहे. ही इज फिलॉसॉफर ऑर अ पोएट, ऑरचा वापर चुकीचा आहे, म्हणजे वाक्य रचनाच होत नाही. फक्त पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर आहे. आणि या लेक्चरमधला शेवटचा काय सांगितलं आहे, चूज द कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस. खूप सोपं आहे. कॉम्प्लेक्स सेंटेन्स होण्यासाठी एक मेन आणि किमान एक सबऑर्डिनेट क्लॉज पाहिजे, लक्षात ठेवायचं. पहा, द टायर्ड क्लाइंबर्स ॲडव्हान्स स्लोली. ज्या वाक्यात एकच करता, एकच फायनाईट वर्ब आहे, हे झालं तुमचं सिम्पल सेंटेन्स. कोणतं झालं, सिम्पल सेंटेन्स. ए उत्तरात येणार नाही, कारण आपल्याला कॉम्प्लेक्स शोधायचं आहे. त्यामुळे ए असणारे जे पर्याय आहे ते रिमूव्ह झाले. बघायचं, द मूड विथ ग्रेट एफर्ट, दे आहे दे झाला सब्जेक्ट, मूड झालं क्रियापदाचं दुसरं रूप. एकच करता, एकच फायनाईट वर्ब, हे सुद्धा झालं तुमचं सिम्पल सेंटेन्स. कुठलं झालं,
सिम्पल, त्यामुळं बी सुद्धा उत्तरात येणार नाही. मग बी जर रिमूव्ह झाला तर दुसरा गेला, चौथा गेला, तिसरा गेला, फक्त राहिलं पर्याय क्रमांक ए. ह्याच्यामध्ये सी दिलेलं आहे, बघायचं. आय टेलिफोन्ड माय होम इन इंग्लंड, हा झाला एक मेन क्लॉज. आय झाला सब्जेक्ट, टेलिफोन झालं क्रियापदाचं दुसरं रूप. मी माझ्या घरी इंग्लंडला फोन केला, मेन क्लॉज. केव्हा केला? ॲज सून ॲज आय अराइव्ड इन द न्यूयॉर्क. ॲज सून ॲज हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. आय सब्जेक्ट, इथं V2 दिलेलं आहे. मित्रांनो, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शननं जोडलेलं वाक्य ॲडवर्ब क्लॉज ऑफ या ठिकाणी टाईमचं झालेलं आहे हे. त्यामुळे एक मेन आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज ही निश्चित कॉम्प्लेक्स सेंटेन्स, म्हणजे सी उत्तरात घ्यायचे, पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. तर या पद्धतीनं मित्रांनो आपला हा पहिला लेक्चर होता. आपण या ठिकाणी फक्त 19 प्रश्न शिकलो आहे, पण याच्यामध्ये तुम्हाला मी या टॉपिकची कोर कन्सेप्ट सांगितलेली. आय रिपीट, सिम्पल सेंटेन्समध्ये एकच मेन क्लॉज असतो. कंपाऊंड सेंटेन्समध्ये 2 मेन क्लॉज असतात, ते कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननं जोडले जातात. कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये एक मेन क्लॉज असतो, त्याला जोडून एक किंवा एकापेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉजेस असतात, आणि ते सबऑर्डिनेट क्लॉज ॲडजेक्टिव्ह क्लॉज, नाऊन क्लॉज किंवा ॲडवर्ब क्लॉजपैकी एक असतो. आणि राहिलं कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स, ज्याच्यामध्ये 2 मेन क्लॉज असतात आणि किमान एक तरी सबऑर्डिनेट क्लॉज असतो. अशा वाक्याला कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स बोललं जातं. तर मित्रांनो, या छोट्याशा माहितीच्या आधारे आपल्याला उरलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देता येतात. बरोबर आहे. लेक्चर लांबच चाललेलं आहे, कुठंतरी थांबलं पाहिजे. तुम्हालाही कंटाळा येणार आहे आणि मलाही घसा दुखायला लागलेला आहे. मला आता तो छोटासा ब्रेक घेतो आणि ब्रेकच्या नंतर सेकंड लेक्चर घेऊन लगेच भेटतो. थँक्यू.